नमः शिवाय। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान शिवाला समर्पित मानला जातो। या दिवशी श्रद्धेने उपवास करून शिवलिंगावर पाणी, बेलपत्र आणि धतुरा अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे। मनापासून केलेली भक्ती, पश्चात्ताप आणि अढळ विश्वास यामुळे भगवान शिवाची कृपा प्राप्त होते। जीवनात सुख, शांती आणि समाधान लाभते, असे मानले जाते। चला तर मग, या पवित्र श्रावण सोमवारच्या व्रतकथेचे मनापासून आणि भक्तिभावाने श्रवण करूया। श्रावण महिना सुरू झाला होता। सर्वत्र हिरवाई पसरली होती। डोंगरांमधून झरे वाहत होते। जंगलात मोर आनंदाने नृत्य करत होते। झाडांच्या पानांवर पावसाचे थेंब चमकत होते। संपूर्ण निसर्ग जणू नव्या रूपाने सजला होता। गावातील मंदिरांमध्ये हर हर महादेवचा जयघोष घुमत होता। भक्तगण सोमवारचे व्रत करून भगवान शिवाचा जलाभिषेक करत होते। कोणी गंगाजल अर्पण करत होते, कोणी बेलपत्र वाहत होते, तर कोणी धतुरा अर्पण करत होते। अनेक भक्त मनोभावे ओम नमः शिवाय चा जप करत होते। त्याचवेळी कैलास पर्वतावर भगवान शिव माता पार्वतींसोबत विराजमान होते। सभोवताली शिवगण उपस्थित होते। मंद वारा वाहत होता आणि कैलासावर दिव्य शांतता पसरली होती। माता पार्वतींनी पृथ्वीकडे पाहिले। त्यांना कुठे भक्ती दिसत होती, कुठे दुःख, कुठे पाप, तर कुठे पश्चात्ताप। माता पार्वतींनी प्रेमाने भगवान शिवांना विचारले, स्वामी, श्रावण सोमवारला एवढे महत्त्व का आहे? केवळ विधानपूर्वक पूजा करणाऱ्यालाच आपली कृपा मिळते का? की एखाद्या व्यक्तीला पूजा विधीचे ज्ञान नसले, तरी तो मनापासून आपल्या शनी आला तर त्याच्यावरही आपली कृपा होते? भगवान शिव मंद स्मित करत म्हणाले, देवी, मी केवळ विधी पाहत नाही, मी भक्ताचा भाव पाहतो। एखाद्याने प्रेमाने अर्पण केलेला एक लोटा पाणी देखील मला प्रिय असतो। भक्ताच्या मनात श्रद्धा आणि पश्चात्ताप असेल, तर त्याची प्रार्थना माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचते। माता पार्वती आश्चर्याने म्हणाल्या, प्रभू, असे कधी घडले आहे का? भगवान शिव म्हणाले, हो देवी, आज मी तुला अशी एक कथा सांगतो, जी ऐकून प्रत्येकाला समजेल की माझी कृपा मिळवण्यासाठी मोठा विद्वान असणे आवश्यक नाही। मनापासून झालेला पश्चात्ताप आणि जीवन बदलण्याची खरी इच्छा माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते। असे म्हणत भगवान शिवांनी आपली दिव्यदृष्टी पृथ्वीकडे वळवली। पृथ्वीवर एक अतिशय घनदाट जंगल होते। इतके दाट की दुपारच्या वेळीही सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचणे कठीण होते। उंच झाडे, वेली, झुडपे आणि दाट गवत यामुळे जंगल अधिकच गूढ दिसत होते। त्या जंगलाच्या जवळ एक छोटेसे गाव होते। गावातील लोक शेती करत, पशुपालन करत आणि भगवानाचे नामस्मरण करत आपले जीवन जगत होते। मात्र त्या गावाच्या काठावर एक मनुष्य राहत होता। त्याचे नाव होते भैरव। नाव जरी भैरव असले, तरी त्याचे जीवन अत्यंत निर्दयी होते। त्याच्या हातात नेहमी धनुष्य असायचे आणि पाठीवर बाणांनी भरलेला भाता असायचा। त्याची नजर सतत एखाद्या शिकारीच्या शोधात असायची। त्याच्यासाठी जंगलातील प्राणी म्हणजे केवळ शिकार होती। त्याला त्यांच्या जीवाची किंवा त्यांच्या दुःखाची किंमत नव्हती। एखादी हरिणी आपल्या पिलासोबत धावत असली, तरी तो तिच्यावर बाण सोडण्यास मागेपुढे पाहत नसे। एखादा पक्षी आपल्या पिल्लांना अन्न भरवत असला, तरी त्याच्याही जीवाची त्याला दया येत नसे। गावकऱ्यांना भैरवची खूप भीती वाटत असे। ते आपल्या मुलांना सांगता, संध्याकाळ होण्यापूर्वी घरी परत या। भैरव जंगलात दिसला तर त्याच्यापासून दूर राहा। स्त्रिया त्याला पाहताच आपला रस्ता बदलत असते। वृद्ध लोक म्हणता, ज्याच्या हृदयातून दया निघून जाते, त्याचे जीवन हळूहळू अंधारमय होते। पण भैरव या गोष्टी ऐकून हसायचा। तो म्हणायचा, दयेमुळे पोट भरत नाही। जंगलात जो बलवान तोच जगतो। दुर्बलाचा मृत्यू अटळ आहे। भैरवची पत्नी गौरी मात्र त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती। ती भगवान शिवाची परमभक्त होती। प्रत्येक सोमवारी ती श्रद्धेने उपवास करत असे। सकाळी उठून मातीचे छोटेसे शिवलिंग तयार करून त्यावर पाणी अर्पण करत असे आणि हात जोडून प्रार्थना करत असे, भोलेनाथ, माझ्या पतीचे हृदय बदला। त्यांच्या मनात दया आणि करुणा निर्माण करा। पण भैरव तिच्या भक्तीची थट्टा करत असे। तो म्हणायचा, तुझा शिव एवढा सामर्थ्यवान असेल, तर आधी मला श्रीमंत करून दाखव। मग मीही मानेन की तो खरोखर भगवान आहे। गौरीच्या डोळ्यांत अश्रू येत। ती शांतपणे म्हणायची, धनाने घर भरते, पण दयेने मन समृद्ध होते। तुझे मन मात्र खूप गरीब झाले आहे। हे ऐकून भैरव रागाने घराबाहेर निघून जात असे। त्याच गावात एक वृद्ध संत राहत होते। ते रोज लोकांना धर्म, दया आणि सत्याचा मार्ग सांगत असत। एकदा त्यांनी भैरवला जवळ बोलावले आणि म्हणाले, बाळा, हिंसा सोड। प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे। तू ज्या जीवाला वेदना देतोस, त्याची वेदनाही त्या परमेश्वरापर्यंत पोहोचते। भैरव उपहासाने हसला, जर प्रत्येक जीवामध्ये शिव आहेत, तर मी इतकी वर्षे शिकार करत आलो, तरी त्यांनी मला का थांबवले नाही? तुमच्या शिवाने माझे काय नुकसान केले आहे? संतांनी शांतपणे उत्तर दिले, भगवान लगेच शिक्षा करत नाहीत।
ते माणसाला स्वतःला सुधारण्याची संधी देतात. पण जेव्हा नियती आपला निर्णय घेते तेव्हा मोठ्यात मोठा अहंकारही क्षणात मातीमोल होतो. भैरव काहीही न बोलता तेथून निघून गेला. दिवस जात होते आणि पुन्हा श्रावणातील पहिला सोमवार उजाडला. संपूर्ण गाव पहाटेच शिवमंदिरात जमले होते. मंदिरातील घंटानादाने वातावरण दुमदुमून गेले होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्रजप सुरू होता. भक्तगण भगवान शिवाचा अभिषेक करत होते. कोणी दूध अर्पण करत होते, कोणी जल अर्पण करत होते, तर कोणी बेलपत्र वाहत होते. गौरीनेही त्या दिवशी श्रद्धेने उपवास केला होता. ती भैरवजवळ जाऊन हात जोडून म्हणाली, आज श्रावण सोमवार आहे. कमीत कमी आज तरी कोणत्याही जीवाची हत्या करू नका. आज घरातच राहा. भैरवने आपले धनुष्य उचलले आणि कठोर आवाजात म्हणाला, आजच तर जंगलात जाण्यासाठी योग्य दिवस आहे. आज सगळे लोक मंदिरात असतील. जंगलात कोणीही अडथळा आणणार नाही. आज मला मोठी शिकार नक्की मिळेल. गौरीच्या डोळ्यांत अश्रू आले. ती म्हणाली, जाऊ नका. माझे मन काहीतरी वाईट घडणार असल्याचे सांगत आहे. पण भैरवने तिचे काहीही ऐकले नाही. तो धनुष्य खांद्यावर टाकून जंगलाच्या दिशेने निघाला. त्याला काय माहीत होते की आजचा दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळण ठरणार आहे. ज्याला तो साधा सोमवार समजत होता तोच दिवस त्याच्या आत्म्याला बदलून टाकणार होता. भैरव वेगाने जंगलात आत जात राहिला. त्याच्या खांद्यावर धनुष्य होते, पाठीवर बाणांनी भरलेला भाता होता आणि मनात फक्त एकच विचार होता, आज मला मोठी शिकार हवी. त्याचवेळी गावातील शिवमंदिरात घंटा वाजत होत्या. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. भक्तगण भगवान शिवाचा अभिषेक करत होते. पण जंगलाच्या आत भैरव एका निरागस हरणाचा पाठलाग करत होता. अचानक त्याची नजर एका सुंदर हरणावर पडली. भैरवच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. आज नशीब माझ्या बाजूने आहे असे त्याला वाटले. त्याने धनुष्यावर बाण चढवला आणि लक्ष्य साधले. जसा त्याने बाण सोडला तसा हिरण विजेच्या वेगाने जुडपांमध्ये नाहीसे झाले. बाण एका दगडाला जाऊन लागला आणि तुटला. भैरव संतापला, आजपर्यंत माझ्या तावडीतून कोणतीही शिकार सुटली नाही. तो हरणाच्या मागे जंगलाच्या आणखी आत धावत गेला. पण आज काहीतरी वेगळे घडत होते. जिथे तो जात होता तिथे शिकार त्याच्या डोळ्यांसमोरून नाहीशी होत होती. कधी हिरण दिसायचे आणि पुढच्याच क्षणी दाट झाडीत अदृश्य व्हायचे. कधी ससा दिसायचा आणि लगेच आपल्या बिळात लपायचा. कधी एखादा पक्षी त्याच्या लक्षावर यायचा आणि लगेच आकाशात उडून जायचा. संपूर्ण दिवस गेला, पण भैरवच्या हाती एकही शिकार लागली नाही. तो संतापून म्हणाला, आज काय घडत आहे? संपूर्ण जंगल माझी थट्टा करत आहे का? तेवढ्यात आकाशात काळे ढग दाटून आले. जोरदार वारा सुटला. झाडांच्या फांद्या भयावह आवाज करू लागल्या. काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट होत होता. क्षणभर संपूर्ण जंगल प्रकाशाने उजळून निघत होते आणि पुढच्याच क्षणी पुन्हा काळोख पसरत होता. भैरव चारही दिशांना पाहू लागला. आता त्याला परतीचा मार्गही दिसत नव्हता. मी कोणत्या दिशेने आलो होतो? त्याच्या मनात पहिल्यांदाच भीती निर्माण झाली. पावसाचे पाणी जंगलातील छोट्या वाटांमध्ये साचू लागले. माती चिखलात बदलली. भैरव अनेकदा घसरला. त्याचे कपडे पूर्णपणे भिजले होते. त्याच्याकडे खाण्यासाठी काहीही नव्हते. सकाळपासून त्याने एकही घास खाल्ला नव्हता. त्याला तहानही लागली होती, पण आजूबाजूला फक्त पावसाचे पाणी होते. तेव्हा त्याला पत्नी गौरीचे शब्द आठवले, आज जाऊ नका. माझे मन काहीतरी वाईट घडणार असल्याचे सांगत आहे. भैरवच्या मनात पहिल्यांदाच पश्चात्तापाची भावना उमटली. काश आज तिचे म्हणणे ऐकले असते. पण आता खूप उशीर झाला होता. संध्याकाळ हळूहळू रात्रीत बदलली. जंगलात लांडग्यांचे आवाज घुमू लागले. कुठेतरी सिंहाची डरकाळी ऐकू येत होती. सियारांचे रडणे आणि घुबडाचा भयावह आवाज वातावरण आणखी भयानक करत होता. भैरवची भीती वाढू लागली. तेवढ्यात त्याची नजर एका जुन्या बेलवृक्षावर पडली. ते झाड खूप मोठे होते. त्याच्या दाट फांद्यांमुळे पावसापासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकत होते. भैरव लगेच त्या झाडावर चढला. त्याने ठरवले, आजची रात्र इथेच काढावी लागेल. खाली उतरलो तर एखादा हिंस्र प्राणी मला ठार करू शकतो. तो एका जाड फांदीवर बसला. पाऊस अजूनही थांबला नव्हता. जोरदार वाऱ्यामुळे बेलाची पाने सतत हलत होती. भैरव थंडीने थरथरत होता. भुकेमुळे त्याचे पोट जळत होते. झोप येत होती, पण खाली हिंस्र प्राणी फिरत असल्यामुळे त्याला झोपण्याचीही भीती वाटत होती. झोप येऊ नये म्हणून तो बेलाची पाने आणि छोट्या फांद्या तोडून खाली टाकत होता. एक पान, 2 पाने, मग पुन्हा एक फांदी. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की ज्या बेलवृक्षावर तो बसला होता त्याच्या खाली दाट गवत आणि मातीने झाकलेले एक अतिप्राचीन शिवलिंग होते. अनेक वर्षांपूर्वी एका ऋषीने त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती. काळाच्या ओघात ते शिवलिंग मातीमध्ये झाकले गेले होते, पण त्या पवित्र स्थानी भगवान शिवाची कृपा कायम होती. शिवलिंगावर पडत होती
त्याचवेळी पावसाचे निर्मळ थेंब बेलाच्या पानांवरून ओघळत शिवलिंगावर पडत होते. अशा प्रकारे त्या शिवलिंगावर नकळत अखंड अभिषेक होत होता आणि बेलपत्र अर्पण होत होते. भैरवला याची काहीही कल्पना नव्हती. त्याला तर फक्त स्वतःचा जीव वाचवायचा होता. पण खाली भगवान शिवाची पूजा नकळत सुरू झाली होती. कैलासावर माता पार्वतींनी हे दृश्य पाहिले. त्या हसत भगवान शिवांना म्हणाल्या, प्रभू, हा तर तोच शिकारी आहे ज्याने आयुष्यभर हिंसा केली आहे. आणि आज तो नकळत आपल्यावर बेलपत्र अर्पण करत आहे. भगवान शिव शांतपणे म्हणाले, देवी, मी तुला सांगितलेच होते ना. मी केवळ बाह्यविधी पाहत नाही, प्रसंगही पाहतो. अजून याचे मन पूर्णपणे बदललेले नाही, पण नियती त्याच्या आत्म्याचा दरवाजा उघडणार आहे. माता पार्वतींनी विचारले, आज त्याची परीक्षा होणार आहे का? महादेव म्हणाले, हो देवी. आजची रात्र त्याच्या जीवनातील सर्वात मोठी आणि पवित्र रात्र ठरणार आहे. तो भुकेला राहील, तहानलेला राहील, संपूर्ण रात्र जागा राहील आणि नकळत माझा अभिषेकही करील. पण अजून त्याची सर्वात मोठी परीक्षा बाकी आहे. ती परीक्षा ठरवेल की तो केवळ जिवंत राहतो की खरोखरच नवीन जीवन प्राप्त करतो. बेलाच्या झाडावर बसलेला भैरव थंडीने थरथरत होता. त्याने आणखी काही बेलपत्रे तोडून खाली टाकली. त्याच्या ओठातून नकळत शब्द बाहेर पडले. तिला माहीतही नव्हते की त्याच झाडावर तिचा सर्वात मोठा शत्रू बसला आहे. भैरव तोडत असलेली बेलाची पाने एकामागून एक थेटत्या. भैरवने ताबडतोब धनुष्यावर बाण चढवला. त्याने लक्ष्य साधले. सकाळपासून उपाशी असल्यामुळे त्याला ही शिकार कोणत्याही परिस्थितीत हातची जाऊ द्यायची नव्हती. तो बाण सोडणार इतक्यात हरिणीच्या वेदनादायी आवाजाने त्याचे लक्ष वेधून घेतले. ती जणू मानवी भाषेत प्रार्थना करत होती, हे वनस्वामी, जर कोणी माझे ऐकत असेल तर मला थोडीशी मुभा द्या. भैरव थक्क झाला. हरिणी आकाशाकडे पाहत म्हणाली, माझ्या गर्भात माझी मुले आहेत. मला त्यांना जन्म देऊ द्या. मी त्यांना त्यांच्या वडिलांकडे सोपवून पुन्हा तुमच्यासमोर येईन. त्यानंतरही तुम्हाला माझा जीव घ्यायचा असेल तर मी पळून जाणार नाही. भैरवने मनात म्हटले, मी काय ऐकत आहे? प्राणीही बोलतात का? पण त्याच्या मनात पहिल्यांदाच करुणेची एक हलकीशी भावना निर्माण झाली. त्याला आपल्या पत्नी गौरीचे शब्द आठवले. प्रत्येक जीवामध्ये देवाचा अंश असतो. त्याने ती भावना दूर सारली. नाही, मी शिकारी आहे. दया दाखवणे माझे काम नाही. त्याने पुन्हा धनुष्य ताणले. पण हरिणीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती थरथरत म्हणाली, जर आज मी मरण पावले तर माझी मुले जन्मण्यापूर्वीच अनाथ होतील. त्यांचा काय दोष? हे ऐकून भैरवचा हात थरथरू लागला. त्याची बोटे धनुष्याच्या दोरीवर होती. बाण अजूनही चढवलेला होता, पण तो सुटत नव्हता. त्याच्या मनात दोन आवाज संघर्ष करत होते. एक आवाज म्हणत होता, मार, हेच तुझे काम आहे. तर दुसरा आवाज म्हणत होता, या निरपराध जीवाला मारू नकोस. तिचेही एक कुटुंब आहे. भैरवच्या कपाळावर घाम आला. इतक्या वर्षांत असे कधीच झाले नव्हते. त्याने कधीही कोणत्याही शिकारीवर दया दाखवली नव्हती. पण आज पहिल्यांदाच त्याचे हृदय त्याच्या हातांना थांबवत होते. काही क्षण तो त्या हरिणीकडे पाहत राहिला आणि मग हळूहळू त्याने धनुष्य खाली केले. त्याचा आवाज गंभीर झाला, जा. हरिणीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. भैरव पुन्हा म्हणाला, जा. आपल्या मुलांना जन्म दे. पण जर तू परत आली नाहीस तर. तो पुढे काही बोलू शकला नाही. हरिणी काही क्षण त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिली. जणू तिने त्याच्या मनात जागलेल्या करुणेला ओळखले होते. त्याला ती हरिणी आठवली जी जखमी पिलाजवळ तडफडत होती. त्याला तो पक्षी आठवला ज्याच्या घरट्याजवळ त्याने त्याची आई मारली होती. त्याला तो निरागस ससा आठवला जो मृत्यूच्या वेळी वेदनेने तडफडत होता. आज पहिल्यांदाच त्याला त्या सर्वांच्या वेदना जाणवत होत्या. त्याचे हात थरथरू लागले. धनुष्य त्याच्या हातातून खाली पडले. भैरव मोठ्याने रडू लागला. तो म्हणाला, नाही, मी किती मोठा पापी आहे. माझ्या हातांवर कितीतरी निरपराध जीवांचे रक्त आहे. तो हुंदके देत म्हणाला, मी कधी विचारच केला नाही की त्यांचेही कुटुंब असते. त्यांचीही मुले असतात. त्यांच्या डोळ्यांतही स्वप्ने असतात. त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचा वर्षाव सुरू झाला. तो बेलाच्या फांदीला धरून रडत राहिला. त्याच्या डोळ्यांतून पडणारे अश्रू बेलपत्रांवरून खाली शिवलिंगावर पडत होते. तो पुन्हा पुन्हा म्हणत होता, हे अज्ञात देवा, जर तुम्ही कुठेतरी असाल तर मला माफ करा. मी आयुष्यभर फक्त पाप केले. आज मला समजले की सर्वात मोठे सामर्थ्य कोणाचा जीव घेण्यात नाही तर एखाद्याचा जीव वाचवण्यात आहे. कैलासावर भगवान शिवांनी त्याची ही अवस्था पाहिली. माता पार्वतींच्या डोळ्यांतही अश्रू आले. त्या म्हणाल्या, प्रभू, याचे मन पूर्णपणे बदलले आहे. भगवान शिव करुणेने म्हणाले, देवी, हेच तर श्रावण सोमवारच्या व्रताचे खरे फळ आहे. उपवास केवळ शरीरासाठी नसतो. खरे व्रत तेव्हा पूर्ण होते जेव्हा माणूस आपल्या अंतर्मनातील राग, हिंसा आणि अहंकाराचा त्याग करतो. खाली भैरव त्या प्राण्यांसमोर हात जोडून उभा होता. तो म्हणाला, मला माफ करा.
आजपासून माझे हात कोणत्याही जीवावर उठणार नाहीत. माझे धनुष्य आता जीव घेण्यासाठी नव्हे तर जंगल आणि प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी वापरले जाईल. असे म्हणताच अचानक संपूर्ण जंगलात एक अद्भुत प्रकाश पसरला. हवेत दिव्य सुगंध दरवळला. बेलवृक्षाच्या फांद्या मंद वाऱ्याशिवायही हळूहळू हलू लागल्या. चारही दिशांनी पवित्र नाद घुमू लागला. ओम नमः शिवाय. भैरव आश्चर्याने आजूबाजूला पाहू लागला. क्षणभरापूर्वी जिथे अंधार, पाऊस आणि भीती होती, तिथे आता अद्भुत शांतता पसरली होती. हवेतील सुगंध जणू हजारो कमळे एकाच वेळी उमलल्यासारखा वाटत होता. बेलाच्या फांद्या हळूवार हलत होत्या. भैरवने खाली पाहिले. तुमच्या कृपेने नवीन आयुष्य घेऊन जात आहे. मी आयुष्यभर मृत्यूचे वाटप केले. आता माझे उरलेले जीवन केवळ सेवा करण्यात घालवीन. असे म्हणत त्याने आपले धनुष्य उचलले. काही क्षण तो त्याकडे पाहत राहिला. नंतर त्याने ते धनुष्य शिवलिंगाच्या चरणी ठेवले. त्याने आपल्या भात्यातील सर्व बाण बाहेर काढले. तो म्हणाला, आजपासून हे धनुष्य कोणत्याही निरपराध जीवाचे रक्त सांडणार नाही. ही माझ्या हिंसक जीवनाची शेवटची मर्यादा आणि माझ्या नव्या जीवनाची सुरुवात आहे. त्याचवेळी आकाशातून काही बेलपत्रे मंद वाऱ्याने शिवलिंगावर येऊन पडली. थंडगार वारा वाहू लागला. जणू स्वतः भगवान शिव त्याची प्रतिज्ञा स्वीकारत होते. भैरव गावाच्या दिशेने निघाला. गावकऱ्यांनी त्याला पाहिले आणि ते थक्क झाले. तोच भैरव होता, पण त्याचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. त्याच्या डोळ्यांत आता राग नव्हता, तर करुणा होती. त्याच्या हातात धनुष्यही नव्हते. त्याची पत्नी गौरी त्याला पाहताच धावत आली. ती संपूर्ण रात्र रडत होती. तिला वाटले होते की कदाचित तिचा पती पुन्हा कधीच परत येणार नाही. भैरवला पाहताच तिच्या डोळ्यांत अश्रू आले. ती म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना? भैरवने काहीही न बोलता पहिल्यांदाच आपल्या पत्नीच्या चरणांना स्पर्श केला. गौरी आश्चर्यचकित झाली. तुम्ही हे काय करत आहात? भैरव रडू लागला. प्रभू, त्या दिवशी तुम्ही एका पाप्याला नाकारले नाही, उलट त्याला स्वीकारले. आता मलाही आपल्या चरणी स्थान द्या. इतके बोलून त्याने डोळे मिटले. त्याचा श्वास हळूहळू शांत झाला. गावकऱ्यांनी पाहिले तर भैरवच्या चेहऱ्यावर एक दिव्य हास्य फुलले होते. असे वाटत होते की तो मृत्यू पावला नाही, तर भगवान शिवाच्या चरणी विश्रांती घेण्यासाठी गेला आहे. त्या दिवशी संपूर्ण मंदिरात एकच जयघोष घुमत होता. मंडळी, तुम्हाला ही श्रावण सोमवारची व्रतकथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हर हर महादेव कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.